नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज आलेले आहे कृषी उत्पन्न बाजार समिती वाई येथे. या ठिकाणी भरलेला आहे कृषी विभागामार्फत सुंदर असं मिलेट महोत्सव, ते बघण्यासाठी आज मी आलेले आहे. या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आणि त्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत पौष्टिक असे तृणधान्य आणि त्यापासून तयार केलेले पदार्थ बचत गटांमार्फतचे. चला तर मग जाऊया, बघूया कसं आहे ते मिलेट महोत्सव. या महोत्सवाच्या ठिकाणी मला सर्वात जास्त आवडलेली या ठिकाणचं प्रमुख आकर्षण म्हणजे इथे काढलेली रांगोळी. खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह अशी ही रांगोळी काढलेली आहे. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारची रांगोळी काढलेली आहे आणि या ठिकाणी दिलेले आहेत बघा, कुठल्या धान्याचं काय महत्त्व आहे तेही या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप सुंदर आणि आकर्षक अशा प्रकारची ही रांगोळी या कार्यक्रमाचं आकर्षण ठरलेले आहे. बाजरी, नाचणी, ब्राउन टॉप, कोदो मिलेट, बायनियार्ड मिलेट, लिटिल मिलेट. आणि हे काय हे वाले? हे नाचणीचे पोहे आहेत. हे ज्वारीचे पोहे आहेत. ही नाचणीची शेव आहे. मग हे कसे बनवायचं तर आपल्याला पोहे आपण घरी बनवतो तसंच बनवतो. हां हां. काही म्हणजे त्याच्यात फरक नाही. हे राळ्याचे लाडू आहेत, नाचणीचे लाडू आहेत, परत नाचणीचे बिस्किट, तो नाचणीचा मुरमुरा, आणि हे असे पप्स असतात ज्वारीपासून बनवले, रोस्ट केलेले. विनोद चळगी साहेब, मार्कर घेऊन इकडे या. सर्टिफिकेट लिहिण्यासाठी मार्कर त्यांचे सर्टिफिकेट लिहायचे आहे. प्रोसेसमध्ये आहे, बघू आता कसं आता आहे. ही तुमची साईज ही आहे ना, ह्याच्यापेक्षा मला वाटतं ती पातळ येईल ना मशीनला. आपलं ही सगळ्यात डायबिटीस आहे, एक नंबर रिझल्ट येतो. त्यानं काय कंट्रोल येते. कंट्रोल येते त्याच्यात, मेडिसिनल व्हॅल्युएशन त्याच्यामध्ये. हो. आणि हा ब्लॅक राईस आहे. हा स्पेशल, ह्याच्यात जास्त त्याच्यानंतर तुमचं खनिज तत्व ह्याचं प्रमाण जास्त असतं. हा कॅन्सर, डायबिटीस इथपासून ते गुडघेदुखी, सांधेदुखी ह्याच्यावरती गावठवरती याची एक नंबर रिझल्ट. रेग्युलर खायचं. हो, रेग्युलर खायचं. आणि हा वाला ब्राऊन राईस आहे. हा ब्राऊन राईस. हा खपली गावाचा दलिया. दलिया म्हणजे आपण त्याची खीर वगैरे केली, लापशी करतो ते. हा खपली गहू, हा काळा गहू, हा बन्सी गहू, हा सावा, हे लिटिल मिल्क फुटकी. हा सावा आमच्याकडे पिकायचा पहिला, आता बघायला सुद्धा भेटत नाही. त्याचा भात करून खाल्ला जातो. हो, भाकरी पण छान लागते त्याची. हा, याची भाकरी पण चालते. आपल्याला ते प्रोसेसिंगमध्ये तुम्ही ते मशीनचा पण कराच, बाकीचा काय प्रोसेसिंगमध्ये असं. बघा, या ठिकाणी एक स्टॉल आहे. या ठिकाणी समोरच्या भिंतीवर पूर्ण सगळे तृणधान्यांचे पोस्टर्स लावलेले आहेत. त्यावर संपूर्ण त्या तृणधान्यांचे चित्र दिलेले आहेत आणि त्याची माहिती सांगितलेली आहे. आणि तिथेच खाली एका स्टूलवर त्या तृणधान्याविषयी माहिती सांगणारे एक छोटंसं चार्ट ठेवलेला आहे आणि जे तृणधान्य आहे ते वाटीत एका बाजूला ठेवलेले आहे. त्यामध्ये बघा काय काय आहे. बाजरी आहे, ज्वारी आहे, नाचणी आहे, वरई आहे, राजगिरा आहे, तसंच राळा आहे. हे सगळे तृणधान्य ठेवलेले आहेत आणि त्या तृणधान्यांमध्ये कोणते पोषक मूलद्रव्य आहेत, त्याचप्रमाणे त्यामध्ये कोणते जीवनसत्व आहेत, लोहाचे प्रमाण किती आहे, खनिजे किती आहेत, कर्बोदके किती आहेत, हे सर्वांची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याचप्रमाणे आहारात त्याचा कसा उपयोग होतो, त्याचे महत्त्व काय आहे, आहारातील कशा प्रकारे घेतले पाहिजे, हेही सर्व माहिती सांगणारे चार्ट त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. तसेच त्यापासून जे पौष्टिक तृणधान्य ठेवलेले आहे त्यापासून आपण कोणकोणते पदार्थ बनवू शकतो आणि त्याचा आपण उपयोग आपल्या आहारात करू शकतो, या प्रकारची सर्व माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल या ठिकाणी बघायला मिळाले, जे की बचत गटामार्फत लावलेले होते. हे जे बाबा आहेत त्यांच्याकडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पोहे, जे की आपण नेहमीचे तांदळाचे जे पोहे खातो त्यापेक्षा वेगळे आहेत. ज्वारीचे, बाजरीचे अशा प्रकारचे तृणधान्यापासून बनवलेले पोहे आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आहेत, पिठं आहेत, त्याचप्रमाणे आणखी पापड वगैरे आहेत.
आणि या ठिकाणी आहे सर्वांच्याच आवडीची मेजवानी म्हणजेच खवय्येगिरी. बघा या ठिकाणी प्रत्येकीने वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवलेले आहेत, तेही मिलेटपासून आणि पौष्टिक असे. कुणी इडली बनवली, कुणी चकली बनवली, कुणी लाडू बनवले. जे आपण बघितले आपण जे पौष्टिक जे तृणधान्य आहे त्या तृणधान्यापासून वेगवेगळे पदार्थ ज्याची त्याची क्रिएटिव्हिटी वापरून या सगळ्या गृहिणींनी बनवलेले आहेत. छान छान असे बघू शकता कुठले कुठले पदार्थ आहेत. कुणी वड्या बनवल्या, कुणी लाडू बनवले, असे वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते डेकोरेट करून छान असं सुंदर मांडलेलं आहे. आणि जी रेसिपी बनवली आहे ती कशापासून बनवली आहे आणि कशा प्रकारचे बनवलेले आहे त्याची रेसिपीसुद्धा शेजारी ठेवलेली आहे. ते दिसतात आपल्याला नाचणीचे लाडू वगैरे. खूप छान असं हे प्रदर्शन भरलेलं आहे या ठिकाणी. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.